एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6. ठीक आहे. ओके, तर इथे पण पहा आपण काय करणार आहे, सिंपल आहे. थर्ड टर्म फाइंड आउट करायची. इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ऑलरेडी 1 आहे. ठीक आहे. सो आपण काय फाइंड आउट करणार आहे, आपली थर्ड टर्म इज इक्वल टू काय फॉर्म्युला 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथे पहा, काल पण सांगितलं असतं, कोएफिशियंट ऑफ एक्स घेताना आयदर इथे -5 घ्या किंवा डायरेक्टली +5 घ्या. थर्ड टर्म ही आपण त्याचा स्क्वेअर करणार आहे, त्यामुळे प्लस घ्या किंवा मायनस घ्या, काही फरक पडत नाही. ठीक आहे. आपण इथे तो प्लसच घेणार आहे प्रत्येक वेळेस. का? कारण जरी मायनस घेतला तर स्क्वेअर केल्यावरती प्लस येणार. आन्सर मध्ये काही चेंज होणार नाही. ठीक आहे. तर इथे हा काय झाला मग आपला 5, थर्ड टर्म काय झाली आपली 5/2 चा स्क्वेअर. ठीक आहे. ओके, चला मग आपण काय करूयात, थर्ड पोझिशनला ऍड करूयात ऍज वेल एज सबट्रॅक्ट करूयात. सो इंटिग्रेशन dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस 6. ठीक आहे. ओके, सो आता पहा ब्रॅकेट स्क्वेअर कसं फॉर्म करायचं पहा. आपण काय करत असतो, फर्स्ट 3 टर्म कलेक्ट करणार. ठीक आहे. आपण काय करतो, फर्स्ट 3 टर्म कलेक्ट करणार आहे. त्याच्यावरनं ब्रॅकेट स्क्वेअर साठी एक्स स्क्वेअर मधला फक्त एक्स घ्यायचा आहे, मिडलचं साइन घ्यायचंय जे की मायनस आहे, आणि 5/2 स्क्वेअर मधला काय घेणार आपण 5/2, आणि मग ब्रॅकेट कंप्लीट करून फुल ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे. सो आता हे फर्स्ट 3 टर्म्स आपल्या झाल्यात, ज्याला की आपण ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलंय. मायनस आता ह्या स्क्वेअरला आपण ओपन करूयात. 5 चा स्क्वेअर येईल 25, 2 चा स्क्वेअर येईल 4 प्लस 6 इथे. ठीक आहे. ओके, आता जे काही आपले शेवटचे 2 कॉन्स्टंट आहेत त्यांना सिम्प्लिफाय करण्यासाठी शफल करा. म्हणजे मायनस वाली टर्म नंतर घेऊयात, प्लस वाली टर्म आधी घेऊयात. म्हणजे काय येईल, हा प्लस 6 मायनस 25/4. ठीक आहे. सो 6 मायनस 25/4 काय येईल, 6 4 जा 24, जे 24 मायनस 25/4 म्हणजेच काय आला, हा -1/4 आलाय. ठीक आहे. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/4. आणि 1/4 ला आता कसं लिहिणार आहे आपण, 1/4 ला आपल्याला लिहायचंय 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. आणि इथे इथे आपला जो काही फॉर्म्युला यूज होणार आहे तो होणार आहे इंटिग्रेशन dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. काय फॉर्म्युला, लॉग मॉड x प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. आता इथे ह्या फॉर्म्युल्यामध्ये डिफरन्स इतकाच असणार आहे, x च्या ऐवजी हे पूर्ण ब्रॅकेट पुट करायचंय, a च्या ऐवजी 1/2. तो x च्या ऐवजी आपण काय पुट करणार आहे, x मायनस 5/2. आपलं जे काय इंटिग्रेशन येईल, लॉग मॉड x च्या ऐवजी काय x मायनस 5/2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, म्हणजे x मायनस 5/2 चा स्क्वेअर मायनस 1/2 चा स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस सी. ठीक आहे. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. यातला फर्दर सिम्प्लिफाय केला, स्क्वेअर ओपन केला, सिम्प्लिफाय करत बसलात तरी पण काय हरकत नाही, बट काय मॅन्डेटरी नाहीये. ठीक आहे. हे इतकं आन्सर ओके आहे. ठीक आहे. झालंय राईट डाऊन करून.
आता सेम फक्त पहा, हे जे काही थर्ड टर्म वाले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, हे जेव्हा शेवटच्या स्टेपला येतात, तेव्हा ऍक्च्युअल कुठला फॉर्म्युला यूज करायचा तितकंच आहे. बाकी फॉर्म्युला यूज करायच्या आधीच्या स्टेप पर्यंत प्रत्येक प्रॉब्लेमची प्रोसेस सेमच असणार आहे. त्यात काही चेंज नाहीये. ठीक आहे. फक्त फॉर्म्युला ऍट द एंड कुठल्या टाइपचा किंवा कुठला फॉर्म्युला यूज होतोय ते पाहिजे. ठीक आहे. चला वन मोर प्रॉब्लेम पाहूया. I is equal to integration dx upon square root of 16 minus 6x minus x square. ठीक आहे. ओके. आता इथे पहा, 16 minus 6x minus x square आहे. ठीक आहे. सो इथं x square चा कोएफिशियंट काय आहे? -1 आहे. सो तो अलाउड आहे. ठीक आहे. सो आपण यात काय मॉडिफाईड करणार आहे का? नाही. डायरेक्ट आपण कुठे जाणार आहे? थर्ड टर्म कडे. थर्ड टर्म इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x. तो -6 न घेता आपण फक्त +6 घेणार आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर. तो हे कॅन्सल झालं. इथे आपल्याला थर्ड टर्म काय मिळाली? 3 चा स्क्वेअर. ठीक आहे. आता ही जी काही थर्ड टर्म असणार आहे ही x स्क्वेअर आपला शेवटी आहे. तो आपण आता थर्ड पोझिशन जिकडून x स्क्वेअर आहे तिकडून काउंट करणार आहे. म्हणजे ही झाली फर्स्ट पोझिशन, ही झाली म्हणजे तपा ही झाली फर्स्ट, एक्स स्क्वेअर वाला फर्स्ट, ही सेकंड आणि थर्ड पोझिशन कुठे येणार आहे आपली? इथे मध्ये येणार आहे. म्हणजे आपण आता बॅक साइडने काउंट करणार आहे. म्हणजे जर पाहिलं तर येईल आपला 16 प्लस 3 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर, मग हा -6x मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे पहा, ही फर्स्ट टर्म, ही सेकंड आणि ही थर्ड पोझिशन जिकडून एक्स स्क्वेअर आहे त्या साइडने आपण काउंट केली. सो जेव्हा जेव्हा स्क्वेअर रूट मध्ये मायनस एक्स स्क्वेअर येईल तेव्हा तेव्हा त्याला ह्याच वेने सिम्प्लिफाय करायचं. ठीक आहे. कारण स्क्वेअर रूटच्या बाहेर मायनस साइन येत नाही किंवा त्याला काढता येत नाही. तो एक वेगळा, ते रिअल नंबर मध्ये नाहीये, ते कॉम्प्लेक्स नंबर मध्ये होतं. त्यामुळे आपण मायनस कॉमन न घेता मायनस एक्स स्क्वेअरला तसंच ठेवतो स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आणि त्याच्या अकॉर्डिंगली ऍडजस्टमेंट करतो. सो इंटिग्रेशन dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ, आता जसं आपण तिकडे फर्स्ट 3 टर्म कलेक्ट करायचं, आता इथे आपण लास्ट 3 टर्म्स कलेक्ट करणार आहे कारण एक्स स्क्वेअर लास्टला आहे. ठीक आहे. सो त्याच्या साइडने सो आता यातनं काय करायचं, यात एक ऍडिशनल स्टेप करायची. जे काही 3 टर्म आहे शेवटचे त्यातनं मायनस साइन बाहेर काढायचे. जेव्हा मायनस एक्स स्क्वेअर येईल तेव्हा त्यातनं मायनस साइन काय करणार आपण? स्ट्रिक्टली कॉमन काढणार आहे. तर स्टार्टिंगचं पहा, 16 प्लस 3 स्क्वेअर काय येणार आहे आपला? 9. तर मायनस साइन कॉमन काढूयात उरलेल्या सगळ्या नंबर मधनं. म्हणजे -3 स्क्वेअर चा 3 स्क्वेअर झाला, -6 चा +6x झाला, -x स्क्वेअर चा +x स्क्वेअर झाला. ठीक आहे. तिघांमधनं पण मायनस साइन आपण बाहेर काढलंय. आणि आता आपल्या लॉजिक नुसार सेम लॉजिकने आपल्याला जे काही ह्या शेवटच्या 3 टर्म आहेत त्यांना ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचंय. बाकी आपला इकडे 16 प्लस 9 तो तर 25 येणार आहे ऍज इट इज, मायनस इंटू ब्रॅकेट, ह्याला ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कसं कन्वर्ट करणार? 3 चा स्क्वेअर तो 3 येणार, मिडल याचं साइन येणार, एक्स स्क्वेअर मधला एक्स येणार आणि नंतर ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि आता जो काही 25 आहे त्या 25 ला आपण कसं लिहिणार आहे? 5 स्क्वेअर मायनस 3 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आणि इथे जो काही आपला फॉर्म्युला यूज होणार आहे तो होणार आहे इंटिग्रेशन dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा येतो साइन इनवर्स x अपॉन a प्लस c, आणि इथे आपल्याला x च्या ऐवजी आहे 3 प्लस एक्स, a च्या ऐवजी आहे 5. साइन इनवर्स x च्या ऐवजी आहे 3 प्लस एक्स, a च्या ऐवजी आहे 5 c. ठीक आहे. हे असणार आहे आपला आन्सर.
समजतं यात कुणाला काय डाऊट्स? नाही काही? ओके, ठीक आहे. चला आता आपण एक नेक्स्ट मेथड शिकणार आहे की ज्याच्यावरनं एक 4 मार्क्सचा प्रॉब्लेम अगेन कंपल्सरी येतो. हे जे आहे थर्ड टर्म याच्यावरती 2 ॲज वेल ॲज 4 मार्क्स एक फिक्स आहे. ठीक आहे. चला. सो आता आपला नेक्स्ट 4 मार्क्सची मेथड किंवा जो काही प्रॉब्लेम ज्या मेथडवरती प्रॉब्लेम येतो ती मेथड आपण शिकणार आहे. सो टाका हेडिंग इंटिग्रल ऑफ द फॉर्म इंटिग्रेशन dx upon a plus b sin square x और इंटीग्रेशन dx upon a plus b cos square x और इंटीग्रेशन dx upon a plus b cos square x plus sin square x. ठीक आहे. हे जे काही आपण आता मेथड शिकणार आहे ही फक्त ह्याच फॉर्मॅट मधल्या प्रॉब्लेम्सला ऍप्लिकेबल आहे. म्हणजे न्यूमरेटरला फार फार तर एखादा नंबर अलाउड आहे. न्यूमरेटरला जर दुसरं कुठलं एक्स आलं किंवा दुसरं कुठलंही फंक्शन आलं आणि खाली डिनॉमिनेटरला ह्या फॉर्मॅट मध्ये असेल तरी पण ही मेथड ऍप्लिकेबल नाहीये. न्यूमरेटरला फक्त कॉन्स्टंट नंबरच अलाउड आहेत. कॉन्स्टंट नसेल तर 1. केलंय राईट. याला इम्पॉर्टंट करा. 4 मार्क्ससाठी एक प्रॉब्लेम कंपल्सरी येतो. त्याचा वर्किंग रूल लिहून घेऊयात. आपल्याला आता जे काही मी स्टेप्स लिहून देणार आहे त्याच स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्यात. ठीक आहे. फर्स्ट, divide numerator and denominator by cos square x. ते नाही ते NRDR पूर्ण लिहा नाही तर परत कन्फ्युजन होईल. ठीक आहे. सगळ्यात फर्स्ट स्टेप काय आपली न्यूमरेटर ऍज वेल एज डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करणार आपण cos स्क्वेअर x ने. त्यातली सेकंड स्टेप आहे जिथे जिथे 1 अपॉन cos स्क्वेअर x असेल त्याला काय करायचं आपल्याला sec स्क्वेअर x घ्यायचा आहे. जिथे जिथे sin स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x येईल तिथे तिथे तो काय होणार आहे tan स्क्वेअर x होणार आहे. आणि जिथं जिथं cos स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x येईल तो एकमेकांना कॅन्सल होऊन काय येणार आहे त्याच्याऐवजी 1 पर्यंत. ओके. साइड बाय साइड नोट डाऊन करा वाटलंस तर. ठीक आहे. झालं हे. चलो. आता नेक्स्ट थर्ड स्टेप आहे कन्वर्ट डिनोमिनेटर इनटू tan x. कन्वर्ट ओनली डिनोमिनेटर करा इथं. फक्त डिनोमिनेटर न्यूमरेटरला नाही. इनटू tan x बाय युजिंग
identity sec square x plus 1 is equal to sec square x is equal to 1 plus tan square x. sec square x is equal to काय 1 plus tan square x. या आयडेंटिटीचा वापर करायचा आणि डिनॉमिनेटर मध्ये जर sec square x असेल तर त्याला कशात कन्वर्ट करायचंय tan square मध्ये. फर्स्ट स्टेप यूज सबस्टिट्यूशन tan x is equal to t sec square x dx is equal to dt. ही सबस्टिट्यूशन यूज करायची आणि फर्दर सॉल्व करायचे नंतर. ठीक आहे. सो ह्या 4 स्टेप फॉलो करायच्यात. प्रत्येक वेळेस जर आपल्याला जो काही प्रॉब्लेम आहे तो dx अपॉन a प्लस b sin square x किंवा dx अपॉन a प्लस b cos square x किंवा त्या कुठल्या तरी फॉर्मॅट मध्ये असेल देन आपल्याला या टाइपचे मेथड यूज करायची. ठीक आहे. हे राईट करून झालंय. राईट करा. चला हे क्विक मध्ये राहिलं असेल कोणाचं. झालंय. चला याच्यावरती एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. आपण म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की हे वर्किंग रूल कसं काम करतो काय. आपलं एक्झाम्पल घ्या. इंटिग्रेशन फाइंड द इंटिग्रेशन ऑफ I इज इक्वल टू इंटिग्रेशन dx अपॉन 4 प्लस 5 cos स्क्वेअर x. ठीक आहे. याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. आपला फर्स्ट स्टेप काय डिवाइड न्यूमरेटर and denominator by cos square x. तर आता इथं जर पाहिलं न्यूमरेटरला काय नाहीये म्हणजे 1 आहे. सो 1 अपॉन cos square x घ्यायचंय. हा dx इकडे शेवटी लिहूयात. खाली डिनॉमिनेटरला पण 4 अपॉन cos square x करायचंय. इथे पण 5 अपॉन 4 सॉरी 5 into cos square x divided by cos square x करायचे. ठीक आहे. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. तर यानंतर कुठं कुठं काय काय कॅन्सल होते पहा. हे दोघं कॅन्सल झाले. 1 अपॉन cos square x ला काय पुट करणार आहे आपण sec square x. पुढे dx डिवायडेड बाय 4 1 अपॉन cos square ला sec square x प्लस 5. आता डिनॉमिनेटरला sec square x आला की त्याला tan square x मध्ये कन्वर्ट करायचे बाय युजिंग आयडेंटिटी sec square x इज इक्वल टू 1 प्लस tan square x. ओनली डिनॉमिनेटरला न्यूमरेटरला sec square मध्येच ठेवायचं आहे. sec square x dx डिवायडेड बाय 4 इंटू ब्रॅकेट tan square x प्लस 1 प्लस 5. ठीक आहे. हा जो काही sec square x dx डिवायडेड बाय 4 tan square x प्लस 4 प्लस 5. ठीक है. So I is equal to integration of sec square x dx divided by 4 tan square x plus 9.
आणि आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय सबस्टिट्यूट करायचंय tan x इज इक्वल टू t. पुट tan x इज इक्वल टू t, differentiate with respect to x, sec square x dx इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला dt. सो आपलं जे काही इंटिग्रेशन होणार आहे ते काय होईल sec square x dx च्या ऐवजी काय आलंय dt. इथं काय आलंय 4t स्क्वेअर प्लस 9. अशा वेळेस आपण काय करतो 4 कॉमन घेतो. घ्या 4 कॉमन. 4 into bracket t square plus 9 upon 4. I is equal to 1 upon 4 integration dt upon t square plus 3 upon 2 चा स्क्वेअर. मग इथे आपण यूज करणार आहे आपला dx upon x square plus a square. x च्या ऐवजी इथे काय आहे आपला t आहे. तो हा 1 upon 4 फॉर्म्युला आहे 1 upon a into tan inverse t upon a. हे 2 2 जा 10. इथे उरला 1 upon 6 tan इनवर्स हा 2 वरती गेला 2t upon 3 plus c आणि फायनल t च्या ऐवजी रिसबस्टिट्यूट करायचं. आपण सबस्टिट्यूशन केली होती tan x त्याला c. ठीक आहे. हे असणार आहे आपलं आन्सर. आता हा जो काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण आता राईट डाऊन करून झाला असेल तर यात कुणाला काही डाऊट म्हणजे काय एखादी स्टेप समजली नाही किंवा काय तर विचारा. कारण पूर्ण प्रॉपर क्लिअर करा डाऊट्स असतील ते म्हणजे बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपे जातात. मला हे नोट डाऊन करून ठीक आहे. चला आता सेम टाईपचा अजून एक प्रॉब्लेम पाहूयात. सेम टाईपचा म्हणजे नेक्स्ट आहे इंटिग्रेशन dx अपॉन हे सगळे 4 मार्क्सला एक्झामला आलेले प्रॉब्लेम हा प्रिव्हियस इयर एक्झामचे प्रॉब्लेम्स आहेत. 4 cos square x plus 9 sin square x. ठीक आहे. चला तर इथे आपण काय करणार आहे पुट सॉरी फर्स्ट काय आपलं डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर I cos square x I is equal to integration 1 upon cos square x divided by 4 cos square x upon cos square x plus 9 sin square x upon cos square x dx. ठीक आहे. तर आता 1 upon cos square च्या ऐवजी काय पुट करणार आपण sec square x dx divided by 4 cos square get cancel plus 9 sin square x upon cos square x काय होणार इथे आपला tan square x.
इथे पहा डिनॉमिनेटर ऑलरेडी tan स्क्वेअर मध्ये आहे, सो याला आपल्याला कन्वर्ट करायची गरज नाही. ठीक आहे, डिनॉमिनेटरला tan मध्ये कन्वर्ट करायची गरज नाही. सो आपण इथे आता डायरेक्ट सबस्टिट्यूशन यूज करणार. पुट tan x इज इक्वल टू t, differentiate with respect to x, sec square x dx is equal to dt. So I is equal to dt upon 4 plus 9t square. इथनं आपला 9 कॉमन येईल डिनॉमिनेटर मधनं. 9 into bracket 4 upon 9 plus 4 upon 9 plus t square. 1 upon 9 बाहेर आला, dt upon 4 upon 9 ला कसं करणार आपण 2 upon 3 चा स्क्वेअर प्लस इथे t स्क्वेअर. इथे काय होईल आपला इंटिग्रेशन 1 upon x square plus a square किंवा a square plus x square. So I is equal to 1 upon 9 1 upon a 2 by 3 into tan inverse t upon a plus 3 3 is 10 1 upon 6 tan inverse हा 3 वरती आला 3t upon 2 plus c आणि फायनली t ला आपण tan inverse पुट केला, tan t पुट केला होता, tan x पुट केला होता, तर t च्या ऐवजी tan x 3 tan x plus upon 2 plus 2. ठीक आहे, so हे असणार आहे आपला आन्सर. झालंय प्रत्येकाचं नोट डाऊन करून. त्या टाइप मध्ये कुणाला काय डाऊट आहे, कुणाचे काय डाऊट्स आहेत? कुणाला काय एखादी स्टेप समजली नाही किंवा काय? ठीक आहे, तो आज मग आपण इथेच थांबणार आहे. उद्या या रिलेटेड परत अजून ऍडिशनल प्रॉब्लेम घेऊयात. त्यानंतर मग परवा, यावेळेस सॅटर्डे आणि संडे दोन्ही दिवस आपले क्लासेस असतील ऑनलाईन, बिकॉज मध्ये 2 दिवस एक लग्न होतं मला, त्यामुळे मिस झाले क्लासेस. आपलं पोर्शन तिथे आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे, आपण एकदम स्लो जाणार आहे, त्यात काही इश्यू नाही आहे. पोर्शन मग ह्या विकेंडला आपलं एक एक दीड दीड तास थोडस एक्स्ट्रा घेऊयात. ठीक आहे, ठीक आहे, थांबूयात आपण मग.